कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आलंच सकाळचे 6:30 माझी तुळशीची पूजा वगैरे करून झाली होती, तुम्ही बघितलीच. आणि आज थोडीशी लवकर उठली होती म्हणून आई पण आज थोड्याशा लवकर गेल्या मंदिरात. आई काल गेलं तर 6:30ला, आज गेल्या 6:15ला, कारण मला पण झोप आली नाही म्हणून मी लवकर उठली होती. आणि अंगणात पूर्ण पाणी वगैरे मारायचं होतं. पाणी पण लवकर येऊन जातं सकाळी, तर म्हटलं लवकर उठलेलंच बरं. तर आई गेले आता मंदिरात. इशू त्याला झोपलेली, कारण 6:30 वाजले. ती एवढं लवकर उठून काय करेल, अजून एक तासही झोपेल ती 7:30पर्यंत. आणि आई काल 6:30ला मंदिरात गेल्यानंतर 7:30-8ला आल्या. म्हणजे जेव्हा येशूला सोडायचं तेव्हाच आल्या. कारण जेव्हा माझ्या पशुपतीचे उपवास चालू होते ना, तेव्हा फक्त आम्ही अभिषेक करून आमची पूजा करून आम्ही 4:45 म्हणजे 4:45ला 4:45ला जायचो, तर 4:45 घरी येऊन जायचो. पण आई 6:15ला जाता, म्हणजे तिकडे सगळ्या बाया म्हणजे सासूबाई आहेत ना, त्या पण सगळ्या जमा होता. मग आरती वगैरे चालते, थोडंसं उशीर होऊन जातो आईंना. आणि त्यानंतर आता इशूचा टिफिन वगैरे बनवायचा आहे, तर माझा चहा वगैरे घ्यायचा बाकी आहे. आणि आज आहे 2025ची म्हणजे नवीन वर्षाची आपली पहिली संकष्टी चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझा आणि यांचा उपवास आहे. आई, दादा आणि इशू तिघांचा स्वयंपाक करायचा आहे. चला आता स्वयंपाक वगैरे आधी पूजा करते, चहा घेते, मग स्वयंपाकाला सुरुवात करेल इशूचा टिफिन वगैरे बनवायला. तर दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे मी किचन क्लीन करते, कारण पूजेच्या आधी म्हटलं किचन वगैरे क्लीन करून घेते, मग पूजा करायला बसेल. आणि इकडे तो म्हणजे रात्रीचा जो पसारा असतो तो व्यवस्थित आवरून घेते. म्हणजे रात्री कसं म्हणजे आवरलेला असतो, पण बाकीचा राहतो तो पटकन आधी आवरून घेतला, सगळं तो पसारा वगैरे क्लीन करून घेतला, मग झाडू मारायला घेतला. आणि मला बरं नव्हतं म्हणून आई आणि इशू म्हणजे आई पूजा करायच्या आणि इशू रांगोळी काढायची. आणि म्हणजे मी तिथं रांगोळी पण काढायची नाही, कारण माझ्याकडनं बसलं जायचं नाही म्हणून. तर मॅडमांनी पूर्ण पसारा करून ठेवला होता. सोमवार मंगळवार असे ज्या रांगोळी जे होते ना, ते सगळे वरती काढून ठेवले, ते सगळं आवरून घेतलं. मग किचन व्यवस्थित झाडून घेतला, मग म्हटलं पूजा करायला बसेल. तर इकडे व्यवस्थित असं किचन वगैरे झाडून झाला. मग इकडे आता पूजेची तयारी. रोज काय होते, आरतीमध्ये रोज वाद टाकतोय, पण रोज ती मांजर खाऊन जाते. आणि ती टाकायला खरंच खूप कंटाळा येतो, पण रोज खाऊन जाते, काय करणार. पूजेच्या आधी मी इकडे पाणी ठेवून दिलं मठ शिजण्यासाठी. इशूला टिफिन नाही तर मठाची उसळ द्यायची ना, मग आई मंदिरात जायच्या आधीच व्यवस्थित स्वच्छ धुवून गेल्या. पण यायला उशीर होऊन जातो आणि आई घेता तोपर्यंत मला सगळी कामं जातात आणि थोडीशी घाई होऊन जाते, म्हणजे गाई जसं मटकी धुवायचं वगैरे. तर म्हणून आई स्वच्छ असं धुवून गेले. आणि तिच्यासाठी मटकी बनवायची आणि दादा आणि आईसाठी वांगी-बटाट्याची भाजी बनवायची. मग तिच्यासाठी थोडंशीच टाकते, पाणी वगैरे ठेवून झालेलं आहे, कारण पूजा वगैरे करते. गणपती बाप्पाचा अभिषेक पण करायचा आहे, म्हणून वेळ होऊन जाईल. तेवढ्यात मटकी पण छान शिजून जाईल. आणि आता थोडंसं उजेड पण पडलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. 7 वाजलेत आत्ता, हे बघा थोडं उजेड आलेलं आहे. आणि तुम्हाला आवाज येतच असेल पूजेचा मंदिरातला. जेव्हा सगळेजण पूजेला जाताना तेव्हा टेप पण लावता, जसं गाणी वगैरे आरती चालता, मग खूप छान वाटतं. पण सकाळची आपली कामं असं म्हणून जाता येते, म्हणून आई डेली जात आहे. तर एवढी मटकी टाकली मी इशूसाठी, आणि बाकीच्या आहे तर संध्याकाळी कामात येईल, कारण आई यांना वांगी-बटाट्याची भाजी बनवायची. तर आता एवढी पटकन टाकून देते आणि पूजा करायला बसते. पाणी अजून गरम झालेलं नाही, पण मला पूजा करायच्या वेळेस उठता येणार नाही, म्हणून मी आता स्वच्छ अशी धुतलेली मटकी टाकून देते. उठते तोपर्यंत एकदम छान अशी उकळी येऊन जाईल त्याला. ही आहे ना, ही व्यवस्थित असं पॅक करून ठेवून देते. संध्याकाळपर्यंत कोंब थोडेफार येतील तर बरं होऊन जाईल. अजून एकदम पूजा वगैरे करते, मग बोलून त्यासोबत. तुम्हाला बोलले होते ना, जोपर्यंत मी पूजा करते तोपर्यंत छान असे मटकीला उकळी पण येऊन जाईल. एकदम छान अशी उकळी पण आलेली बघू शकता. माझी पण छान पूजा झाली. ही आता फिरायला गेले होते, म्हणजे रोज जाता सकाळी तिकडून आले की 1-2 ग्लास गरम पाणी पिता. माझी पूजा झाली तेवढ्यात ते पण आले, त्यांच्यासाठी आता गरम पाणी बनवते नाही
गरम पाणी करते. तर हा पहिला ग्लास आहे आणि मटकीला पण छान अशी उकळी आलेली. आता पटकन कणिक पण मळून घेते, मग कपडे वगैरे धुवायला जाईल. ही शोधून झोपलेली. 7 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. पटापट आता आवरते. चला. तर काही तिकडे छान असं कणिक मळून झालेलं आहे माझं. म्हणजे दादा, आई आणि इशूचं तिघांचं कणिक वगैरे मळून घेतलं मी इकडे सोबतच. इशूचा टिफिन झाला म्हणजे अजून नंतर त्याच्यासाठी पोळ्या करण्यापेक्षा तिघांचा एक सोबत करते मी स्वयंपाक. तर मला उठवायची गरज आली नाही. आता आले 7 वाजून 25 मिनटं. तर तेवढ्यात मॅडम उठून आली इशू, आणि ती आली ना व्यवस्थित हक वगैरे करते सकाळी. मग ती ब्रश वगैरे करायला जाते आणि त्यानंतर मी पण इकडे पोळ्या करायला घेतल्या. कारण इशू ब्रश वगैरे करते तेवढ्यात माझ्या पोळ्या आरामात होऊन जातील. थोडंसं टाईमपास पण करते, कारण झोपेतनं उठलेली राहिली म्हणजे लगेच फ्रेश होत नाही. म्हणून म्हटलं पटकन आता पोळ्या करून घेते. आणि त्यानंतर तिची आंघोळ वगैरे केली. आई तेवढ्यात येऊन गेलं त्या आज मंदिरातनं. तर आंघोळ वगैरे झाली. तिला इकडे दूध दिलं, दूध बिस्किट वगैरे. इशूला दूध बिस्किट वगैरे दिलं खायला. आणि तेवढ्यात आहे तर मी आजारी 2 दिवस पडली, पण माझे सगळं कामच तशी पडली. तर इकडे यांचे ड्रेस प्रेस करायचे पण बाकी होते. त्यांना आज एक शर्ट अर्जंट पाहिजे होतं, तर इकडे मी प्रेस करते त्या शर्टला. आणि आई आहे तर मागे इशूचा टिफिन वगैरे म्हणजे भाजी वगैरे काढताय गार होण्यासाठी. तर मी इकडे पटापट त्यांच्या शर्टला प्रेस केली आणि त्यांना तो शर्ट दिला. त्यानंतर मी इशूचा टिफिन पॅक केला. आणि आज आहे तर तिला टिफिनला बटाचूस पोळ्या आणि तिला जे काल क्रीमचे बिस्किट दिले होते तेच तिला क्रीमचे बिस्किट आज पण दिले. त्यानंतर युनिफॉर्म वगैरे टाकून झाला होता, पण पोळ्या पण म्हणजे टाकून झाल्या होत्या. फक्त टाय आणि आय कार्ड वगैरे टाकायचे बाकी होतं, तर ते पण व्यवस्थित टाकून दिलं. तिला बदाम पण खायला दिला. आणि त्यानंतर तिची प्रॉपर तयारी झाली. मग तिला ड्रायफ्रुट्स पण दिले, काजू, पिस्ता वगैरे, बदाम तर मी पाण्यात टाकून देते, पण बाकीचे जे ड्रायफ्रुट्स होते ते पण तिला दिले. आणि ती बाकीचे ते पण आवडीने खाते, फक्त बदाम तिला सोलून खायला आवडत नाही, म्हणून तो मला जबरदस्ती द्यावा लागतो. तर हे तिने स्कर्टच्या पॉकेटमध्ये टाकलं की व्यवस्थित दिवसभर खात बसते ती. तर तिची एकदम चालवती ना तोपर्यंत टी व्ही बंद होती. आता चालू केली टी व्ही. आणि इकडं इशू रेडी झाली, आई तिला सोडायला जात आहे. आणि सगळं आवरून झालं आता. आणि वाजले 9:45 आणि पटापट आवरलं, कारण तुम्हाला सांगितलं मी सकाळी खूप लवकर पण उठले होते आणि दुसरी पण कामं करायचे. माझा उपवास आहे, यांचा पण उपवास आहे, म्हणून स्वयंपाक पण झाला. आणि तुम्हाला बोललीच मी तसं काय बनवलं ते. किचन क्लीन करून घेतला, झाडू मारला, पोछा मारला, सगळं आवरून झालं आता. तर आता चहा घेते मी, कारण सकाळपासून दगदग चालू होईल सगळं आवरायची. पटापट आवरून घेतलं, आता चहा वगैरे घेते. तर सगळं आवरून झालं होतं, थोडंसं रिलॅक्स पण झाली, आराम वगैरे केला. आणि त्यानंतर मी इकडे कपडे आवरायला घेतले, कारण खूप पसरा झाला होता. नव्या साड्या काढल्या म्हणजे त्या सगळ्या वरतीच होत्या, आणि जे आपण डेली यूजचे कपडे असतो ते ठेवायला जागाच नव्हती. तर म्हटलं आता करून घेते, कारण इशू पण आलेले नव्हते अजून आणि आई पण घरी नव्हते, आई बाहेर गेल्या होत्या. तर मला पण एकटीला बोर होत होतं, म्हटलं पटापट तरी करून घेऊ ही कामं. आणि दुपारपासून मला काहीतरी नवीन बनवायचं ते तुम्हाला पुढे समजेलच. तर चला आता कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित करून घेते, म्हटलं पटापट. आईच्या, माझ्या, जयूच्या तिघांच्या साड्या एवढ्या जमा होऊन गेल्या ना, तर विचारूच नका. म्हणून आज म्हटलं कपड्यांचा पसारा आज आवरून घेते, आणि मी पण एकटी होती म्हणून. तर आमच्या साड्या वगैरे व्यवस्थित घड्या करून ठेवल्या. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या कपाटात ठेवायच्या होत्या ते कपाटात ठेवल्या, आणि ज्या इथं ठेवायच्या त्या डेली यूजच्या त्या इकडेच ठेवल्या. आणि आमचे कपडे आवरले गेले. त्यानंतर मी इशूचे पण आवरायला घेतले, आणि ते काय शूट केलं नव्हतं तेव्हा, कारण तिथं एवढा पसारा झाला होता विचारूच नका. त्याआधी पटापट आवरलं, कारण ती कोणती वस्तू काढली की दुसरी लगेच फेकते, म्हणून तिचे जे कपडे होते सगळे कुठं होते, म्हणून ते पण व्यवस्थित क्लीन केले, व्यवस्थित घड्या करून ठेवल्या. त्या पण आता आलेत 3:30 आणि म्हणजे झाडू वगैरे मारून झालेला आहे, आणि स्वयंपाकाला पण वेळ आहे. तर म्हटलं त्या दिवशी आहे आम्ही डीमार्टला गेलो होतो, त्या दिवशी आणलं होतं गुलाबजामुनचं प्रीमिक्स. तर हे प्रीमिक्स आणलं होतं, 200 ग्रॅम आहे, आणि याची प्राईस होती ती म्हणजे 125 रुपये. तर हे प्रीमिक्स आणलं होतं. आणि इशूला नाही सगळ्यांनाच आवडतात गुलाबजामुन, म्हणजे सगळ्यांनाच आवडतं, आणि दिवाळीच्या वेळेस बनवली होती, त्यानंतर बनवून झालेच नाही. तर त्या दिवशी घेतलं होतं, ते पण इशू नाही सांगितलं तेव्हा, म्हणजे माझं लक्ष नव्हतं पण तिचं लक्ष होतं. तर आज आहे चतुर्थी, तर आज स्वयंपाक बनवायचा तो म्हणजे वरण भात आणि मटाची उसळ पोळ्या. तर स्वीटमध्ये म्हटलं आता गुलाबजामुन बनवून घेऊ, कारण प्रीमिक्स आणलं त्यानंतर मी आजारी पडली, परत झालंच नाही, म्हणजे 4-5 दिवस झाले असेल तर डीमार्टला जाऊन. तर म्हटलं आज तरी बनवून घेते. आणि इशू आज 2 वाजता झाली, तिने मी जो फराळ बनवला होता चतुर्थीचा तो खाल्ला तिने, आणि लगेच गेली ती. तर आता चला मी हे प्रीमिक्सचे गुलाबजामुन कसे बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला.
तर इकडे आपल्याला लागणार एक ताट आणि एक ग्लास पाणी, एवढं काही पाणी लागत नाही पण तेवढं घेतलं आणि त्यानंतर एक प्रीमिक्स जे ना ते व्यवस्थित कट करून घेते आधी आणि ताटात ते प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे आणि त्याला मस्त व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे। तर मग मॅश व्यवस्थित झालं त्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकून ते कणिक मळून घेणार आहे आणि एक सांगू का कणिक अजिबात होत नाही कारण ते प्रीमिक्स असतं त्याचं असं क्लीन पीठ असं मळलंच जात नाही। म्हणून मी काय करते म्हणजे माझ्या पद्धतीने मी बनवते तसं की असं दाटसर गोळा करून ठेवलं एका साईडला की मला जेवढं आता एका साईडला मी एकटी राहिली की फ्राय करते, एका साईडला काय दुसरी कामं असतात म्हणून थोडं थोडं घेते, त्याला पाणी वगैरे टाकत जाते, थोडंसं असं मऊसूत करत जाते आणि तेवढे गोळे म्हणजे तेवढे गुलाबजामुन बनवले की ते फ्राय करायला टाकले अजून दुसरे तसंच करते, थोडं थोडं पाणी मिक्स करते आणि लगेच ते गुलाबजामुन करत जाते आणि ते कणिक मळून झालं की म्हटलं आता तेल पण ठेवते एका साईडला आणि लो फ्लेमवर ठेवलेलं आहे। तर आता हे बघा मी असं थोडं थोडं करते आणि त्याला थोडंसं असं मऊसूत करून त्याचे गोळे पण छान येतात आणि पटापट पण होतं, अजिबात टाइमपास वगैरे होत नाही। तर इकडे एकदम फास्ट चालू होतं एका साईडला आणि दुसऱ्या साईडला माझं पाक करायचं पण चालू होतं, म्हणजे मी एका साईडला तेल ठेवलं एका साईडला पाक ठेवला आणि याच्यात आहे या प्रीमिक्समध्ये किती गुलाबजामुनमध्ये त्या अंदाजाने मी पाक घेते इकडे। तर मी 2 ग्लास पाणी आणि 1 बाउल साखरेचा टाकलेला आहे, एका साईडला पाक होतंय। तर मी तुम्हाला बोलून मी थोडे थोडे करून फ्राय करत जाते। तर मी इकडे एवढे बनवून घेतले आणि ते बघा किती छान असे फुलून आले आणि एकदम लो फ्लेमवर मी फ्राय करते, ते बघू शकता तुम्ही। आणि आपल्याला जास्त लाल पण करायचे नाही आणि जास्त असं म्हणजे व्यवस्थित कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे। आता हे व्यवस्थित असे फ्राय करून झाले की मग ते काढून घेते मी आणि त्याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आला आहे। तर इकडे इशू आली, मी काय करते ते बघायला आणि मी नुसतं जे फ्राय केलेले गुलाबजामुन होते ना ते ती खाते म्हणजे बिना पाकातले आणि ते पण तिला खूपच आवडलं, बघू शकता तुम्ही। आणि सगळे करून झाले होते, एवढे फ्राय पण झाले, थोडेसे बाकी होते फक्त आता ते पण करत होते, तेवढ्यात मॅडम आल्या आणि बघू शकता पूर्ण पीठ म्हणजे ते प्रीमिक्स होतं ना ते संपलेलं आहे आणि एवढे गुलाबजामुन झालेले आहेत आणि जे 5-6 थोडेसे फ्राय करायचे बाकी होते ना शेवटी ते पण करून घेतले आणि ह्या प्रीमिक्समध्ये माझे 40 ते 45 गुलाबजामुन रेडी झाले आणि खूप म्हणजे एकदम छान असे आले। एकटी होती, परत आई आल्या होत्या, आई म्हटल्या की मी थोडा फ्राय वगैरे करू लागते, तर म्हटलं नका। आणि पाकाला पण छान अशी उकळी आलेली आणि पाक रेडीच झालेला आहे ऑलमोस्ट। तर हे गुलाबजामुन पाकात टाकते आता मी आणि इकडे बघायला आले तर काय मॅडम इकडे बिस्किट खात होत्या आणि तिचं टीव्ही बघायचं चालू होतं आणि मी इकडे उकळत्या पाकात गुलाबजामुन ते सोडले आणि असं व्यवस्थित आत टाकले म्हणजे पाक व्यवस्थित आतपर्यंत शिरला पाहिजे त्यासाठी आणि व्यवस्थित माझ्या पद्धतीने ते खाली करू दिलं। तर मी गॅस बंद केलेला नाही आहे अजून आणि थोडं 5 मिनिटं गॅस चालू राहू दिला, तेवढ्यात मी ताट पण झाकला। ताट झाकायचं कारण असं आहे की गुलाबजाम खूपच एकदम मऊ लुसलुशीत येतात म्हणून ताट वगैरे झाकून घ्यायचा, पाक आतपर्यंत शिरतो आणि 5 मिनिटात चेक केलं तर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित फुलून आलेले आहेत ते। हे बघा इकडे म्हणजे 40 ते 45 गुलाबजामुन रेडी झालेले आहेत। तर मी 2 भांड्यांमध्ये टाकले कारण एकाच जास्त होऊन गेलं असतं, परत पाक पण नसता गेला म्हणून आणि बघू शकता त्याचा लुक आणि थोडीशी गार झाली की तुम्हाला अजून दाखवेलच मी। तर मी नैवेद्यासाठी काढून घेतला आणि लगेच इशूला टेस्ट करायला दिला कारण ती आता जाते कुठंतरी, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तसं बघायला भेटेलच। आणि त्यानंतर मी गुलाबजामुन थोडंसं फ्रीजमध्ये ठेवले आणि एकदम छान असे गार पण झालेले आहेत आणि खूप छान असे दिसत पण होते, बघू शकता त्याचा लुक किती छान दिसतोय ते। आणि फ्राय करायच्या वेळेस थोडीशी काळजी घेतली की कलर पण खूप छान येतो आणि कलरसोबत त्याची टेस्ट पण खूपच छान होते, सगळ्यांना खूप आवडले हे गुलाबजाम, तुम्ही पण नक्की ट्राय करा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।